शिवसेनेचं ऑपरेशन टायगर आणि या ऑपरेशन टायगरच्या वाघानं आता आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवलाय की काय हा प्रश्न आहे। आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलेले एक वक्तव्य। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेते नाराज आहेत आणि राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत म्हणजे शिवसेनेच्या संपर्कात आहेत असा दावा संजय शिरसाट यांनी केला। एरवी या दाव्याकडे फार गांभीर्याने आपण पाहिलं नसतं कारण महाराष्ट्राच्या राजकारणात हे दावे आता सध्या रोजच केले जात आहेत। पण सध्याची परिस्थिती जरा वेगळी आहे, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेससाठी। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र सुनेत्रा पवार यांच्या हाती आली। दादा सांभाळत होते ती सगळी पदही त्यांच्याकडे आली। पण राष्ट्रवादीने सुनेत्रा पवारांना स्वीकारलं का हा सवाल उभा राहिला आणि तोही दादांच्या निधनाला 4 महिनेही पूर्ण होण्या अगोदरच। कारण पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये कोण असणार आणि कोण नसणार यावरून वाद सुरू झाला आणि सुरू झालेला हा वाद अनाकलनीय आहे। कारण कोणत्याही प्रगल्भ राजकीय पक्षामध्ये असे वाद होत नाहीत, झाले तर ते सार्वजनिक केले जात नाहीत आणि जर ते सार्वजनिक चर्चेमध्ये आले तर पक्षाचं नेतृत्व त्यावर लगेच उत्तर देतं। पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र असं काहीही झालं नाहीये। उलट पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी वेगवेगळ्या वेळी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या आणि वाद आणखी चिघळत गेला। असं झालं की इतर राजकीय पक्ष त्याचा फायदा घेतातच, मग ते विरोधक असोत अथवा मित्र पक्ष असोत। शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतले बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य केलं। शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी राष्ट्रवादीचे नेते आपल्या पक्षाच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य केलं। खरं तर 2029च्या निवडणुकांना वेळ अजून बराच बाकी आहे, त्यामुळे महायुतीतले पक्ष सध्याची सत्तेची घडी मोडतील असं काही दिसत नाही। शिवसेना आणि भाजपमध्ये कितीही शहकाठ्याचं राजकारण सुरू असलं तरी अजित पवारांच्या निधनाला 4 महिनेही पूर्ण झालेले नसताना हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी फोडण्याची तयारी करतील असंही वाटत नाही। राजकारणात सगळं क्षम्य असतं हे कितीही खरं असलं तरीही वाटत नाही। सुनेत्रा पवारांचा कदाचित यावरच विश्वास असावा त्यामुळे त्या काहीही बोलत नाहीये। पण राजकारणात परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, त्यामुळे आजची परिस्थिती उद्याही तशीच राहील असं नाही। राष्ट्रवादीत पडलेली ही ठिणगी सुनेत्रा पवारांनी वेळीच विझवली नाही तर त्याचा भडका उडण्याचा धोका जास्त असेल।